तुमचा मुलगा आहे का ज्याला चावलाय ते? तुमचा मुलगा आहे ते काय चावला कस काय त्यांना? इथं झोपलेला होता, झोपतच. नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे सर्वांचं आपल्याच यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण आलो आहे रायगावमध्ये महादा थोरवे यांच्या घरी. आत्ता ॲक्च्युली यांच्या घरी स्नेक बाईट झाला आहे, साप चावला आहे त्यांना. मुकुंद म्हणून आहेत जे झोपलेले होते बहुतेक इथे. ह्याच्या मागेच आहे का? नक्की दुसरीकडे कुठे गेला नाही? बरं, बरणी कुठे ठेवली? साप किती मोठा आहे? साप त्या दिवशी आपण पकडला होता का? म्हणजे तेवढा मोठा आहे का? आणि मग थोडीशी बरणी मोठी घ्या ना. हा, ॲक्च्युली आत्ताच एक रेस्क्यू झाला आहे, तर एक बॅग घेऊन मी निघालो होतो. त्यात ऑलरेडी एक कोबरा आहे, त्यामुळे आता ह्या सापाला बरणीमध्ये आपल्याला पॅक करावं लागणार आहे. उभे राहते स्टूलवर. काकू आहे, नागच आहे. ये हो, विषारी साप. इथून रूप वाढवा थोडा ते झूम वगैरे व्यवस्थित करून घे. नाही आता मग विसरतो. त्यांना असं वाटलं उंदीर आहे अगोदर. जे ज्यांना बाईट झाला त्यांनी ड्रिंक वगैरे केलेलं होतं का? नाही, पण दारू वगैरे पिलेली होती कोणी ज्याला चावलाय साप त्यांनी? 50% चान्सेस सर. कारण ते त्यांचा अवतार मला व्यवस्थित वाटला नाही जरा. मुकुंदचा का? नाही ते त्यातला म्हणून तसं. हा का? ते एक बरं झालं. मुकुंद काकू आज कुठे बाहेर गेलता का? नाही, आज काय नाही. उल्हासनगरला नाही गेला ना? मग आज नसेल गेले सर. आज तो घाबरला ब्लर व्हायला. आणि रक्त गेलं संतोष. रक्त मला वाटलं उंदीर गिंदीर चावला. मी उंदरावर गेले तर साप. नाही साप लगेच फुलावत असतो काकू अशा वेळेस. तू काय चांगला साफीर. इथं झोपलेला असतानाच चावलाय का? हो. बापरे. झाकून खोलून देऊ. टाकायचं इथं खाली. टॉर्च बघा. कोणती देऊ सर? मोठी मोठी. झाला सुरक्षित रेस्क्यू. लवकर सलाईच्या नैसर्गिक अधिवासात सोडून दिला. ताई आहे एक मिनिट इकडे. काकू तुमचा मुलगा आहे का ज्याला चावलाय ते? तुमचा मुलगा आहे ते काय चावला कस काय त्यांना? इथं झोपलेला होता, झोपतच. झोपेतच चावलाय का? काही त्यांनी काही पकडायचा वगैरे प्रयत्न केला आधी? नाही, आम्ही झोपतच होतो. म्हणून तर मग बघ ना, तुम्ही आणलं उंदीर गिंदीर चावला असं नाही तर बाजावर येऊन बसला. मी आणलं उंदीर गिंदीर चावला. बरोबर. काही माहितच नाही. मग त्याच्यानंतर साप दिसला? हो, नंतर मग ते मम्मी ते तर बघायला तयार नाही. पण मी म्हणते बाबू बघूया आपण काय करू. बरं ठीक आहे, काही काळजी करू नका. ते दवाखान्यात पोहोचलेत आता. मी तिथे दवाखान्यात चाललोच आहे. ठीक आहे, राहू दे, काही हरकत नाही. साप बघायले म्हणलं बाबू तू साप तर डसला, उंदीर नाही डसला म्हणलं. तुम्हाला साप दिसला मग लगेच? म्हणून साप पाहिला मी. बरोबर.
ठीक आहे, चालेल, काही काळजी करू नका. ते आता दवाखान्यात पोहोचले असतील ते. उंदीरच डसला असणार. हो नाही, आता सगळ्यात महत्वाचं काय करायचं मावशी, आता हे दरवाजाला जे आहे ना, खूप मोठ्या खिंडी आहेत तुमच्या. ह्या दरवाजामधून साप मध्ये येतो उंदीर खाण्यासाठी. आणि त्यांना आता झालं काय असेल, साप स्वतःहून तसं चावत नाही, त्याचा धक्का लागणं असणार आहे सापाला. तिथे झोपलेलो होता. हा, तर त्या धक्का लागल्यामुळे साप त्याला चावलाय. सोपत धक्का लागला. हा, झोप बघितली. ठीक आहे, काही काळजी करू नका. पोहोचलेत दवाखान्यात, मी सुद्धा दवाखान्यात चाललो जरा. ठीक आहे, बघा एकदा. हो. नाही नाही, चाललो मी तिथे. आता माझी भेट झाली ना रस्त्यातच, चाललोय मी तिकडे. काही काळजी करू नका. ठीक आहे. एक तर बाप असं झालं. हो, आता ते बघा, शेवटी ज्या गोष्टी व्हायच्या आहेत ना मावशी, त्या गोष्टी चुकत नाही. आता हे झालं, हेही बरे होऊन जातील ना. एवढं टेन्शन घेण्यासारखं काही नाही. आता ह्या सगळ्या गोष्टी काही आयुष्यात काही ना काही अशा चुकीच्या गोष्टी घडतच राहतात. रडू भिडू नका, काही टेन्शन घेऊ नका. मी चाललोय दवाखान्यामध्ये, पोहोचलेत ते. ठीक आहे, चला, धन्यवाद. हाय मित्रांनो, सकाळी थोरवे ह्यांच्या घरून रायगाव गावातनं, तालुका लोणार, जिल्हा बुलढाणा, त्यांच्या घरातनं रेस्क्यू केलेला साप. ॲक्च्युली जे मुकुंद थोरवे आहेत त्यांना सकाळी 4 वाजता ह्या नागाने बाईट केलं होतं. झोपलेले असताना हा नाग बहुतेक त्यांच्या शेजारून चालला होता आणि त्यांनी जसं अंग बदललं, झोपेत आपण जसं एका अंगावरनं दुसऱ्या अंगावर होतो त्यावेळेस अचानक त्याच्या अंगावर हात पडला, ह्या नागाच्या अंगावर, आणि बोटाला बाईट केला होता नागाने. बऱ्यापैकी वयस्कर असलेला नाग, इंडियन स्पेक्टॅक्युलर कोब्रा, भारतीय नाग, बिग फोर ऑफ इंडियामधला 1 नंबरचा साप. त्याच्यानंतर हार्डली एक 15 मिनिटातच मी तिथे पोहोचलो होतो. त्यांना तात्काळ लोणार ग्रामीण रुग्णालयात, ॲक्च्युली ते आधी चालले होते मेहकरला जायचं असं त्यांचं चाललं होतं, पण मेहकरचं अंतर तिथून जवळपास एक 45 ते 48 किलोमीटर होतं. त्याला वेळही लागला असता, त्यामुळे त्यांना मी लोणारच्या ग्रामीण रुग्णालयात जायला सांगितलं आधी, जिथे त्यांना ASV लावून पुढच्या उपचारासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी पाठवणं जरुरी होतं. इमिडिएटली लोणारचे ग्रामीण रुग्णालयाचे जे डॉक्टर आहेत त्यांनाही मी फोन केला होता की पेशंट घेऊन येतोय म्हणून. त्यांनी सगळी व्यवस्था करून ठेवली होती. तिथे पोहोचल्यानंतर हार्डली एक 15-20 मिनिटामध्येच त्याला ASV लावून जिल्ह्याच्या ठिकाणी पुढील उपचारासाठी पाठवून दिलं. कारण पुढचे जे काही कॉम्प्लिकेशन्स आहेत, बऱ्याच वेळेला व्हेंटिलेटरची गरज पडते हा साप चावल्यानंतर. कारण ह्याचं जे विष आहे ते न्यूरोटॉक्सिक आहे, जे आपल्या नर्वस सिस्टमवर काम करतं आणि त्या केसमध्ये व्हेंटिलेटरची गरज पडते. त्यामुळे जिल्ह्याच्या ठिकाणी पेशंटला रेफर केलं जातं. पण जी बेसिक जी रिक्वायरमेंट आहे, जी ट्रीटमेंट आहे ASV लावणं, ती इमिडिएट होणं फार जास्त जरुरी असतं. तर त्यानुसार त्यांची व्यवस्थित ट्रीटमेंट करून त्यांना हलवलं. आणि आत्ता जस्ट एक 15 मिनिटापूर्वीच मी पेशंटशी स्वतः बोललो आहे. पेशंटची कंडिशन आता एकदम चांगली आहे, स्टेबल झालेली आहे, आणि जो संभाव्य धोका जो होता जीव जाण्याचा तो 100% टळला आहे. त्यामुळे ह्याच्या म्हणजे आता हा व्हिडिओ बघितल्यानंतर जर अशी कुठं घटना घडली, एखाद्याला जर सर्पदंश झाला, तर आपल्या आसपासचं जे ग्रामीण रुग्णालय, सर्वात पहिले ग्रामीण रुग्णालय गाठा. शहराच्या ठिकाणी जायची घाई करू नका. कारण जी बेसिक जी ASV आहे, ASV एकदा जर त्याला लावलं त्याच्यानंतर आपण जिल्ह्याच्या ठिकाणी जायला मोकळे होतो. इतका टाईम मिळतो आपल्याला. कारण नाग हा असा साप आहे जो चावल्यानंतर बऱ्यापैकी कमी टाईम देतो. विषारी साप, भारतीय नाग, त्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यासाठी आपण आलेलो. त्यांच्याही घराची कंडिशन अतिशय बिकट होती. घराला जो असलेला दरवाजा आहे, त्या दरवाजाला एक खूप मोठं होल होतं. त्या होलमधून हा साप मध्ये आलेला असणार आहे. रात्रीच्या वेळेला साप भक्ष्याच्या शोधामध्ये अशा प्रकारे घरात घुसतात आणि अनावधानाने आपला धक्का लागून आपल्याला बाईट होतो. त्यांचा आता जे पेशंट आहेत त्यांचा काही मी व्हिडिओमध्ये घेतलेला नाही त्यांना, पण 100% त्याची बरे होऊन ज्या वेळेला घरी येतील त्यावेळेला त्यांचा आपण प्रत्यक्ष अनुभव जो आहे की काय काय सिच्युएशन झाली होती हे त्यांच्याकडनं एकदा नक्कीच ऐकूयात. तर तुर्तास थांबतो. जर व्हिडिओ आवडला, काम जर आवडत असेल तर लाईक करा, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.